हाय स्टुडंट्स, आय एम CS संतोष रस्कर. वेलकम टू माय युट्यूब चॅनल. आज आपण 11th अकाउंटन्सीचा जो फर्स्ट चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, त्या चॅप्टर मधील बेसिक टर्मिनॉलॉजीज पाहणार आहोत. पाठीमागच्या लेक्चर्स मध्ये काही टर्म्स कव्हर झालेले आहेत. आता उरलेल्या टर्म्स आपण या लेक्चर मध्ये कव्हर करणार आहोत. आज जी सगळ्यात पहिली आपल्याला टर्म पाहायची आहे ती आहे कॅश डिस्काउंट आणि ट्रेड डिस्काउंट. कॅश डिस्काउंट अँड ट्रेड डिस्काउंट या टर्म्स आपण पहिल्यांदा डिस्कस करणार आहोत. पहिल्यांदा पाहूया व्हॉट इज मीन बाय डिस्काउंट. डिस्काउंट इज कन्सेशन ऑर अलाउन्स गिवन बाय द सेलर टू परचेसर. डिस्काउंट म्हणजे काय असतं? कन्सेशन ऑर अलाउन्स गिवन बाय सेलर टू परचेसर. जेव्हा एखादा विक्रेता खरेदीदाराला काही सूट देतो, किंमत कमी करतो, त्या सुटीला डिस्काउंट असं म्हणतात. अलाउन्स ऑर कन्सेशन गिवन बाय सेलर टू परचेसर इज कॉल्ड ॲज अ डिस्काउंट. जेव्हा वस्तू खरेदी करताना खरेदीदाराला विक्रेता काही सूट देतो किमतीमध्ये, त्याला डिस्काउंट असं म्हटलं जातं. डिस्काउंट दोन प्रकारचे असतात. एक कॅश डिस्काउंट असतो आणि एक ट्रेड डिस्काउंट असतो. ते आपण आता पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत ट्रेड डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट It is an allowance given on catalog price or list price of goods. कॅटलॉग प्राइस किंवा लिस्ट प्राइस वरती जो डिस्काउंट दिला जातो त्याला ट्रेड डिस्काउंट असं म्हटलं जातं. म्हणजे वस्तूवरती जी छापील किंमत असते, जी किंमत छापलेली असते, जी प्रिंटेड प्राइस असते, त्याच्यावरती जो डिस्काउंट दिला जातो त्याला ट्रेड डिस्काउंट असं म्हटलं जातं. डिस्काउंट गिवन ऑन कॅटलॉग प्राइस और लिस्ट प्राइस ऑफ गुड्स इज कॉल्ड एज अ ट्रेड डिस्काउंट. दिस डिस्काउंट इज अलाउड ऍट अ टाइम ऑफ परचेस और सेल ऑफ गुड्स. हा डिस्काउंट कधी दिला जातो? जेव्हा वस्तूची खरेदी किंवा विक्री होते त्यावेळेला. बघा, डिस्काउंट म्हणजे काय? ट्रेड डिस्काउंट म्हणजे तर वस्तूवरती जी प्रिंटेड प्राइस असते ती प्राइस कमी करून तुम्हाला कमी किमतीला ती वस्तू दिली जाते. जेवढी किंमत त्याच्यावरती प्रिंटेड आहे तेवढी प्राइस न घेता ती कमी किमतीला तुम्हाला दिली जाते. जो डिस्काउंट दिला जातो त्यावेळी त्याला ट्रेड डिस्काउंट असं म्हटलं जातं. डिस्काउंट गिवन ऑन कॅटलॉग ऑर लिस्टेड प्राइस ऑफ प्रोडक्ट इज कॉल्ड ॲज अ ट्रेड डिस्काउंट. सो ट्रेड डिस्काउंट म्हणजे काय? तर वस्तूच्या छापील किमतीवरती, छापलेल्या किमतीवरती, मूळ किमतीवरती जो डिस्काउंट दिला जातो त्याला ट्रेड डिस्काउंट म्हटलं जातं. आणि ट्रेड डिस्काउंट हा नेहमी खरेदी किंवा विक्री, वस्तूची खरेदी किंवा विक्री करताना दिला जातो, नंतर वगैरे नाही. असं कधी बघितलंय का? तुम्ही एखाद्या दुकानामध्ये गेलाय, त्याला विचारलंय हा पेन कितीला आहे, हा जेल पेन कितीला आहे? तो म्हणतो 25 रुपयाला आहे. मग तुम्ही म्हणतो मी 10 घेणार आहे, तुम्ही काही कमी करणार आहे का? असं बोलणं होतं. तुम्ही पेन परचेस करत नाही किंवा तुम्ही पेन परचेस करून घेऊन जाता, तो म्हणतो मी डिस्काउंट कमी करत नाही अजिबात. 10 रुपयाला 25 घे, मी तुला 250ला देईन. मग 250चे पेन घरी घेऊन गेला आणि नंतर तो दुकानदार येतो म्हणतो हा घ्या तुमचा ट्रेड डिस्काउंट. नाही. ट्रेड डिस्काउंट म्हणजे काय असतं? तर किंमत कमी करून जी डिस्काउंट दिला जातो त्याला ट्रेड डिस्काउंट म्हटलं जातं. मग किंमत कधी कमी होणार आहे? वस्तू खरेदी करते वेळी किंवा विकते वेळी. नंतर किंमत कमी करणार आहे का आपण वस्तूची एकदा खरेदी झाल्यावरती? नाही. सो वस्तूच्या किमतीवरती जो डिस्काउंट दिला जातो त्याला ट्रेड डिस्काउंट म्हटलं जातं. आणि ट्रेड डिस्काउंट हा नेहमी खरेदी किंवा विक्रीच्या वेळीच दिला जातो, अगोदर किंवा नंतर नाही. ज्यावेळेस तुम्ही ती वस्तू खरेदी करत असता, रेट फिक्स करत असता, रेट निगोशिएट करत असता, त्यावेळेस तो तुम्हाला ट्रेड डिस्काउंट दिला जातो. इथं हे सांगितलेलं ते काय म्हणतायत की ज्यावेळेस ट्रेड डिस्काउंट दिला जातो त्यावेळेस ट्रेड डिस्काउंट बुकमध्ये रेकॉर्ड केला जात नाही. बुकमध्ये रेकॉर्ड केला जात नाही म्हणजे तुम्हाला जी पावती दिली जाते त्या पावतीवरती जी किंमत तुम्हाला लावली जाते आणि पैसे घेतले जातात त्याच्यावरती असं लिहिलं जात नाही ओरिजिनल प्राइस 1000 आणि मग त्याच्यातून काहीतरी डिस्काउंट दिलं ते मायनस करून 950. असा ट्रेड डिस्काउंट दिला जात नाही. एक्सचं शॉप आहे आणि तिथं ए गेलेला आहे. ओके.
ए कशासाठी गेलेला आहे? टू परचेस पेन. पेन परचेस करण्यासाठी गेलाय. एक्सच्या शॉपमध्ये ए गेलाय. एक्स त्याला म्हणतो एक पेन विकत घेतला तू, त्याची प्राइस ₹10. एक पेन विकत घेतला की त्याची किंमत तुला ₹10 पडेल असं एक्स ए ला सांगतो. ए काय म्हणतो, ठीक आहे मला चालेल, पण मी 100 पेन विकत घेणार आहे. 1 2 नाही, 5 10 नाही, 20 30 नाही, 100 पेन विकत घेणार आहे. मला पैसे कमी करून द्या. आता बघा, वस्तूची खरेदी विक्री होतीये. एक्स ए ला वस्तू विकतोय, ए एक्स कडून खरेदी करतोय, खरेदी विक्री चाललेली आहे आणि त्यावेळेला हा डिस्काउंट मिळतोय. आणि कशावरती मिळतोय? ह्या ओरिजिनल प्राइस वरती. एक्स चे सुरुवातीला प्राइस काय सांगितली होती? 10. प्रिंटेड प्राइस काय आहे पेनवरती? 10. आता ए काय म्हणतोय की मी 100 घेणार आहे, मी तुम्हाला 10 प्राइस देणार नाही, मला कमी करून द्या. सो ह्या प्रिंटेड प्राइस वरती जो डिस्काउंट दिला जातो त्याला एकतर म्हटलं जातं ट्रेड डिस्काउंट. मग एक्स म्हणतो ₹8.50 मी तुम्हाला एक पेन देईन. ₹8.50 एक पेन देईन. सो ट्रेड डिस्काउंट म्हणजे वस्तूच्या प्रिंटेड प्राइस वरती जो डिस्काउंट दिला जातो त्याला ट्रेड डिस्काउंट म्हटलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे ट्रेड डिस्काउंट हा सेल परचेसचं ट्रान्झॅक्शन ज्या वेळेला होतं ना त्याच वेळेला दिला जाऊ शकतो, अन्य वेळेला नाही. आणि तिसरं म्हणजे हा जो डिस्काउंट दिला गेलेला आहे तो बुकमध्ये रेकॉर्ड केला जाणार नाही. बुकमध्ये रेकॉर्ड केला जाणार नाही म्हणजे काय? तर ज्यावेळेस एक्स ए ला बिल करून देणार आहे ते बिल असणार आहे 100 पेन्स मल्टिप्लाइड बाय 8.50 रुपीज, टोटल 850. बघा, ओरिजिनल प्राइस 10 होती, 100 पेन विकत घेतलेत. मग बिल तयार करताना एक्सने असं बिल नाही केलं 100 गुणिले 10 1000 लेस डिस्काउंट 150 आणि मग अमाऊंट 850 असं बिल केलं जात नाही. तुम्हाला जो डिस्काउंट मिळालेला आहे, डिस्काउंट किती मिळाला? 10 - 8.5 म्हणजे 1.50, ₹1.50 प्रत्येक पेनच्या माग. तो डिस्काउंट या बिलामध्ये आलेला नाही. ट्रेड डिस्काउंट बिलावरती नोंदवला जात नाही. डिस्काउंट कमी करूनच बिल तयार केलं जातं. म्हणून असं म्हटलं जातं ट्रेड डिस्काउंट इज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट म्हणजे काय? तर जे बिल दिलं जातं किंवा जो हा सेलर त्याचं सेल्स बुक मेंटेन करणार आहे, हा ए जो परचेसर आहे त्याचा परचेस बुक मेंटेन करणार आहे, किती किंमत लिहिणार आहेत? सेलर दाखवणार आहे मी 850 पेन विकले, परचेसर जो ए आहे तो दाखवणार आहे मी 850 पेन विकत घेतले. असं कुणीही लिहिणार नाही की 1000चे पेन होते, 150ला डिस्काउंट मिळाला आणि मग ₹850 कॅश पे केली गेली, असं नाही. पेनची किंमतच ₹850 दाखवली जाते. सो ट्रेड डिस्काउंट म्हणजे असा डिस्काउंट जो वस्तूच्या किमतीवरती दिला जातो. दुसरा पॉइंट ट्रेड डिस्काउंट मध्ये लक्षात ठेवायचा, ट्रेड डिस्काउंट हा वस्तू देताना किंवा घेताना दिला जातो, विकताना किंवा घेताना. आणि ट्रेड डिस्काउंट हा बुकमध्ये रेकॉर्ड केला जात नाही. डिस्काउंट हा शब्दच कुठं दिसणार नाही ट्रेड डिस्काउंटच्या बाबतीत, तो बुकमध्ये रेकॉर्ड केला जात नाही. डिस्काउंट कमी करूनची पावती तुम्हाला दिली जाते नेहमी. आलं लक्षात? हा झाला ट्रेड डिस्काउंट. आता पाहूया कॅश डिस्काउंट. कॅश डिस्काउंट इट इज द अमाउंट डिडक्टेड फ्रॉम द फायनल अमाउंट ड्यू ऍट द टाइम ऑफ रिसिप्ट. कॅश डिस्काउंट म्हणजे काय? इट इज द अमाउंट डिडक्टेड फ्रॉम द फायनल अमाउंट ड्यू ऍट द टाइम ऑफ रिसिप्ट. ज्या वेळेला तुम्हाला पैसे मिळणार असतात, पैसे मिळते वेळी तुम्हाला मिळणाऱ्या पैशातून जे पैसे कमी केले जातात, मिळणाऱ्या पैशावरती जी समोरच्याला सूट दिली जाते त्याला कॅश डिस्काउंट असं म्हटलं जातं. इट इज द अमाऊंट डिडक्टेड फ्रॉम फायनल अमाऊंट. फायनल अमाऊंट म्हणजे जे समोरच्याचं देणं आहे. इट इज द अमाऊंट डिडक्टेड फ्रॉम फायनल अमाऊंट ड्यू ऍट द टाइम ऑफ रिसिप्ट. समोरच्याकडून जे आपल्याला येणं आहे त्याच्यातून जे पैसे वजा केले जातात येण्यातून, कधी पैसे मिळते वेळी, त्याला कॅश डिस्काउंट असं म्हटलं जातं.
सो बेसिकली कॅश डिस्काउंट म्हणजे काय, तर एखादा समोरचा आपल्याला उधारीवरती वस्तू घेऊन जातो आणि पैसे देण्यासाठी आपल्याकडे येतो, ते पैसे परत मिळताना आपण त्याला जे काही डिस्काउंट देतो त्याला कॅश डिस्काउंट असं म्हटलं जातं. एक एक्झाम्पल घेतो, मी एक्सला एक मोबाईल विकला, बरोबर आहे. मोबाईल विकला, त्याची प्राइस निगोशिएट करून झाली, 10,000 रुपयाला मी तो त्याला मोबाईल विकला. मोबाईल विकल्यानंतर तो म्हटला की मला आता तुम्हाला पैसे देणं शक्य नाहीये, मी तुम्हाला 15 दिवसानंतर पैसे देतो. तो गेला, 15 दिवसानंतर पैसे ज्यावेळेस तो घेऊन आला, तो पैसे मला देत होता. किती अॅग्री केले होते पैसे? 10,000. सो मला पैसे मिळते वेळी मी त्याला अजून काहीतरी सूट देणे. तो मला 10,000 देत होता, पण मी म्हटलं 9,500 दे, हे 500 तुला राहू दे. कॅश देते वेळी ज्यावेळेस समोरच्याला डिस्काउंट दिला जातो, पैसे मिळते वेळी, त्याला कॅश डिस्काउंट असं म्हटलं जातं. कॅश डिस्काउंट का दिला जातो? ज्यावेळेस आपण पैसे वस्तू उधारीवरती विकतो, ते पैसे रिकव्हर होण्यासाठी कॅश डिस्काउंट दिला जातो. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला तुमच्यापैकी कोणाला तरी वस्तू विकलेली आहे, तुम्हाला सांगताना सांगितलं की 15 दिवसानंतर पैसे दे, पण मला अचानक पैसे लागणार आहेत. आता मला 15 दिवस वाट पाहिजे नाहीये. मग मी काय करतो, मी असं म्हणतो की तुला 10,000 देणं लागत होतं ना, तू मला 10,000 नको देऊ, 9,000 दे, 1,000 तुला डिस्काउंट, पण पैसे मला आजच दे. सो कॅश डिस्काउंट हे पटकन पैसे मिळवण्यासाठी, लोकांनी त्वरित आपले पैसे द्यावे, त्याच्यासाठी लोकांना प्रेरित करण्यासाठी दिला जातो. कॅश डिस्काउंट कशासाठी दिला जातो फार महत्वाचं आहे. आपण ज्या वस्तू लोकांना उधारीवरती विकतो, त्याचे पैसे लोकांनी आपल्याला पटकन द्यावे, त्यांना प्रेरित करण्यासाठी कॅश डिस्काउंट दिला जातो. सो कॅश डिस्काउंट हा पैसे, लोक जे आपल्याकडून वस्तू उधारीवरती घेऊन जातात त्याचे पैसे परत देताना दिला जातो, आणि ते पैसे त्यांनी पटकन द्यावे आपल्याला, म्हणून तो द्यायचा असतो. आता कॅश डिस्काउंट असतो ना, तो लॉस असतो सेलरचा. तो कम्पेअर करायचं म्हटलं तर शॉर्ट मध्ये आपण कम्पेअर करूया. ट्रेड डिस्काउंट हा वस्तूच्या प्रिंटेड प्राइस वरती दिला जातो, तर कॅश डिस्काउंट हा कॅश मिळते वेळी, वस्तू विकून झाल्यानंतर कॅश मिळते वेळी, कॅश पटकन मिळावी म्हणून दिला जातो. ट्रेड डिस्काउंट हा वस्तू खरेदी किंवा विक्रीच्या वेळी दिला जातो, तर कॅश डिस्काउंट हा कॅश पेमेंट करताना दिला जातो. तिसरी गोष्ट, ट्रेड डिस्काउंट बुक मध्ये रेकॉर्ड केला जात नाही, कॅश डिस्काउंट बुक मध्ये रेकॉर्ड केला जातो. आलं लक्षात? हे 3 फरक आहेत. आता आपण पुढची टर्म पाहूया. पुढची टर्म आहे सॉल्व्हंट. सॉल्व्हंट, सॉल्व्हंट मराठीमध्ये दिवाळखोर नसलेला. सॉल्व्हंट आता व्यवस्थित आपण समजावून घेऊया. इफ पर्सन्स असेट्स आर मोर दॅन हिज लायबिलिटी और इक्वल टू हिज लायबिलिटीज, ही कॉल्ड ऍज अ सॉल्व्हंट पर्सन. जर पर्सनचे ऍसेट म्हणजे मालमत्ता किंवा प्रॉपर्टी, जर एखाद्या माणसाची मालमत्ता किंवा प्रॉपर्टी इज मोर दॅन हिज लायबिलिटीज म्हणजे देणी, त्याला जे दुसऱ्याला पैसे द्यायचे असतात ते कशाचे का असेना, लायबिलिटी म्हणजे देणी, मग ते कशाचे का पैसे देणे असेना, त्याला ज्या दुसऱ्याला पैसे द्यायचे असतात त्याला लायबिलिटीज म्हटलं जातं. जेव्हा एखाद्या माणसाची प्रॉपर्टी त्याच्या देण्या एवढी किंवा देण्यापेक्षा जास्त असते, त्याला जे पैसे द्यायचे असतात त्याच्यापेक्षा जास्त त्याची प्रॉपर्टी असते, त्या माणसाला सॉल्व्हंट असं म्हटलं जातं. जेव्हा एखाद्या माणसाची प्रॉपर्टी त्याच्या देण्या एवढी किंवा देण्यापेक्षा जास्त असते, अशा माणसाला सॉल्व्हंट असं म्हटलं जातं. म्हणजे काय, तर त्याच्याकडे असलेल्या प्रॉपर्टीतून तू दुसऱ्या लोकांची देणी सहज फेडू शकत असेल तर त्याला सॉल्व्हंट असं म्हटलं जातं. कारण त्याची प्रॉपर्टी एकतर देण्या एवढी असते किंवा त्याला जे पैसे द्यायचे त्याच्यापेक्षा जास्त असते. सॉल्व्हंट पर्सन इज अ फायनान्शियली साऊंड अँड इज इन अ पोझिशन टू पे ऑफ हिज डेब्ट्स. तो आर्थिक दृष्ट्या एकदम सक्षम असतो. सॉल्व्हंट पर्सन म्हणजे काय, असा व्यक्ती जो दिवाळखोर नाही,
तो आर्थिकदृष्ट्या एकदम सक्षम असतो आणि त्याची देणी द्यायला तो एकदम सक्षम असतो, कारण त्याचे जे प्रॉपर्टी असतात, त्याचे जे ऍसेट असते, त्याची जी मालमत्ता असते त्याच्या देण्यापेक्षा जास्त असते. सो सॉल्व्हंट पर्सन हे ज्यावेळेस तुम्हाला विचारलं जाईल त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचं, पर्सन हॅव्हिंग हिज असेट्स इक्वल ऑर मोर दॅन हिज लायबिलिटी. जेव्हा एखाद्या माणसाचे प्रॉपर्टी, मालमत्ता, असेट हे त्याच्या लायबिलिटीज एवढी किंवा लायबिलिटीज पेक्षा जास्त असतात, त्याला सॉल्व्हंट पर्सन असं म्हटलं जातं. आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे ते आपण बघूया. अ पर्सन्स टोटल असेट्स हॅव बीन कॅल्क्युलेटेड 50 lakh and his total debts were 30 lakhs. Since his position is sound, he is able to pay off his debts, therefore he is called as solvent. जर एखादा माणूस, त्या माणसाची आपण सगळी प्रॉपर्टी, गाडी, बंगला काय घरामध्ये असेल ते सगळं पकडलं तर त्याची किंमत आहे 50 लाख रुपये. ज्वेलरी वगैरे सगळे पकडून त्याची किंमत आहे 50 लाख रुपये. आणि त्याने जे मित्रांकडून, बँकेकडून, अजून दुसऱ्या कोणाकडून कर्ज घेतलेलं आहे ते आहे 30 लाख रुपयाचं. त्याची मालमत्ता 50 लाख रुपयाची, त्याचे 30 लाख रुपये देणं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा, त्याच्या मालमत्तेतून तो देणं सहज फेडू शकतो. जेव्हा एखादा माणूस त्याच्या मालमत्तेतून देणं फेडू शकतो, अशा माणसाला सॉल्व्हंट असं म्हटलं जातं. जेव्हा माणसाचे ऍसेट हे त्याच्या देण्या एवढे किंवा देण्यापेक्षा जास्त असतात, त्याला सॉल्व्हंट असं म्हटलं जातं. दुसरी टर्म आहे इनसॉल्व्हंट. अ पर्सन हुज लायबिलिटीज आर मोर दॅन हिज असेट्स इज अन इनसॉल्व्हंट पर्सन. सच पर्सन्स लायबिलिटी आर मोर दॅन हिज असेट्स. एखादा माणूस असा असतो त्याची देणी प्रचंड असतात आणि त्याची प्रॉपर्टी फार कमी असते. पर्सन हुज लायबिलिटीज आर मोर दॅन हिज असेट्स. एखादा माणूस ज्याची देणी त्याच्या प्रॉपर्टीपेक्षा खूप जास्त असतात, अशा माणसाला इन्सॉल्व्हंट म्हटलं जातं. मराठीमध्ये त्याला दिवाळखोर असं म्हटलं जातं. दिवाळखोर म्हणजे काय? असा व्यक्ती जो त्याची देणी फेडू शकत नाही, देऊ शकत नाही, कारण त्याच्याकडे प्रॉपर्टीच नाहीये. ओके, इथे एक्झाम्पल दिले बघा. अ पर्सन्स टोटल असेट्स ऑर प्रॉपर्टी हॅव बीन कॅल्क्युलेटेड 20 lakhs and his total debts were 50 lakhs. If he is not in position to get any amount from any other source, the court is satisfied, he will declared as insolvent person. थोडक्यात काय, एखाद्या माणसाकडे प्रॉपर्टी आहे फक्त 20 लाख रुपयाची, गाडी, घर, ज्वेलरी सगळं पकडून 20 लाख रुपयाची प्रॉपर्टी आहे त्याच्याकडं, आणि त्याने लोकांकडून जे कर्ज घेतलेले आहेत, लोकांकडून, बँकांकडून जी कर्ज घेतलेली आहेत ती आहेत मात्र 50 लाख रुपयाची. बघा, प्रॉपर्टी स्वतःची 20 लाख रुपयाची आणि लोन घेतलेलं आहे ते 50 लाख रुपयाचं. आता ज्यावेळेस द्यायची वेळ येईल, 20 लाख रुपयामधून तो 50 लाख रुपयाचं लोन देऊ शकतो का? नाही. आणि त्याला कोण पैसे द्यायला तयार नाहीये. त्यामुळं ज्या वेळेला असा माणूस असतो की ज्याची प्रॉपर्टी कमी असते आणि देणी जास्त असतात, अशा माणसाला इन्सॉल्व्हंट पर्सन असं म्हटलं जातं, ज्याला मराठीमध्ये आपण दिवाळखोर असं म्हणतो. पर्सन हुज लायबिलिटीज आर मोर दॅन हिज असेट्स इज कॉल्ड ऍज अ इन्सॉल्व्हंट. जेव्हा माणसाच्या देणी ही त्याच्या मालमत्तेपेक्षा जास्त असतात, त्याला इन्सॉल्व्हंट असं म्हटलं जातं. सो सॉल्व्हंट म्हणजे काय? पर्सन हुज असेट्स आर इक्वल ऑर मोर दॅन हिज लायबिलिटीज. सॉल्व्हंट म्हणजे काय? तर असा माणूस ज्याची प्रॉपर्टी त्याच्या लायबिलिटी एवढी आहे, त्याच्या देण्या एवढी आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे, त्याला सॉल्व्हंट म्हटलं जातं. आणि इन्सॉल्व्हंट मीन्स पर्सन हुज लायबिलिटीज आर मोर दॅन हिज असेट्स. असा माणूस ज्याची देणी जास्त आहे आणि प्रॉपर्टी कमी आहे, अशा माणसाला इन्सॉल्व्हंट असं म्हटलं जातं. नेक्स्ट टर्म आहे अकाउंटिंग इयर. इट इज द पिरियड ऑफ 12 months फॉर विच अकाउंट्स आर मेंटेन्ड अँड क्लोज्ड बाय द प्रोप्रायटर. अकाउंट ज्या 12 महिन्यासाठी मेंटेन करायचे असतात, ज्या पिरियडसाठी मेंटेन करायचे असतात, ज्या 12 महिन्याच्या कालावधीसाठी अकाउंट मेंटेन करायचे असतात, त्याला अकाउंटिंग इयर असं म्हटलं जातं. अकाउंट्स करत असताना अकाउंटिंग करणं, अकाउंट्स करणं म्हणजे काय, अकाउंटिंग म्हणजे काय हे आपण बुक किपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये शिकलेलो आहे. हे जे अकाउंटिंग केले जातं ते अकाउंटिंग अनलिमिटेड नसतं की एकदा सुरुवात करायची, 10 वर्ष झालं त्याच वहीमध्ये रेकॉर्ड करतोय आणि काही लिमिटच नाही, ते कधी क्लोज केलेलंच नाही, असं नसतं. अकाउंटिंग हे स्पेसिफिक पिरियडसाठी करायचं असतं. 12 महिन्यासाठीच अकाउंट करायचं असतं. 12 महिने संपले की तुम्ही ज्या वहीमध्ये अकाउंट तयार करताय किंवा ज्या सॉफ्टवेअरमध्ये अकाउंट करताय त्याच्यामध्ये वर्ष बदलावे लागतात. वहीमध्ये तयार करत असाल तर दुसरी वही घ्यावी लागते. कम्प्युटरमध्ये तयार करत असाल तर
पहिली कंपनी तिथे थांबवावी लागते आणि दुसऱ्या कंपनीमध्ये ते अकाउंट्स, त्याच सॉफ्टवेअरमध्ये दुसरी कंपनी तयार करून तुम्हाला ते अकाउंट्स मेंटेन करावे लागतात. लक्षात काय घ्यायचं आहे की अकाउंट 12 महिन्यासाठीच तुम्हाला मेंटेन करायचे असतात आणि त्या 12 महिन्याच्या कालावधीला अकाउंटिंग इयर असं म्हटलं जातं. इट इज अ पिरियड ऑफ 12 months फॉर विच अकाउंट्स आर मेंटेन्ड अँड क्लोज्ड इज कॉल्ड एज अकाउंटिंग पिरियड. Period for which accounts are maintained, period of 12 months for which accounts are maintained and closed by the proprietor is called as accounting year. अकाउंटिंग इयर म्हणजे काय, तर ज्या 12 महिन्यासाठी अकाउंट तुम्ही मेंटेन करता आणि 12 महिने संपल्यानंतर ते वर्ष क्लोज करता, त्याला अकाउंटिंग इयर असं म्हटलं जातं. इंडियामधलं जे अकाउंटिंग इयर आहे, फायनान्शियल इयर ज्याला म्हटलं जातं, ते 1 एप्रिल ते नेक्स्ट इयरचं 31 मार्च असं आहे. या वर्षीचं 1 एप्रिल ते पुढच्या वर्षीचं 31 मार्च असा 12 महिन्याचा तो पिरियड असतो. ओके, सो अकाउंटिंग इयर म्हणजे काय, तर पिरियड ऑफ 12 months फॉर विच अकाउंट हॅज बीन प्रिपेअर्ड अँड क्लोज बाय द प्रोप्रायटर. 12 महिन्याचा कालावधी ज्याच्यासाठी अकाउंट तयार केले जातात त्याला अकाउंटिंग इयर असं म्हटलं जातं. आणि इंडियामधलं फायनान्शियल इयर हे 1 एप्रिलला सुरू होतं आणि नेक्स्ट इयरच्या 31 मार्चला संपतं. 2020 चालू आहे सध्या, म्हणजे 1 एप्रिल 2020 ला आपलं करंट अकाउंटिंग इयर सुरू झालेलं आहे आणि ते 31 मार्च 2021 ला ते संपणार आहे. सो आज इथंच आपण थांबूया. उरलेल्या टर्म्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूया. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, फ्रेंड्स सोबत शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. Thank you so much.